राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक कसलेले मल्ल होते। रोज भरपूर व्यायाम आणि पौष्टिक आहारामुळे महाराजांचं शरीर शक्तीनं भरलेलं होतं। शारीरिक सामर्थ्यासोबतच महाराजांचे मानसिक सामर्थ्यही प्रचंड होते। महाराजांनी आपल्या आयुष्यात एक प्रण केला होता आणि तो आयुष्याच्या अखेरपर्यंत पाळला, आणि तो म्हणजे आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचा, कुठल्याही व्यसनाला जवळ न करण्याचा। विशेषतः दारू पिणाऱ्या माणसाला ते जवळही फिरकू देत नव्हते। महाराजांना दारूबद्दल प्रचंड तिटकारा होता, आणि त्याचं कारण म्हणजे महाराजांचे वडील जयसिंगराव घाटगे यांचा दुर्दैवी मृत्यू हा दारूमुळेच झाला होता। या गोष्टींचा खोलवर परिणाम बालवयातच महाराजांवर झाला होता। आजची गोष्ट महाराजांच्या या दारूबद्दलच्या द्वेषाला व्यक्त करणारी आहे। शाहू महाराजांच्या संपर्कात दीन दुबळ्या गोरगरीब लोकांचा राबता असायचा। महाराज गावकुसाबाहेरच्या लोकांना जवळ करतात या गोष्टीचा दरबारातल्या काही वरच्या पटावरच्या लोकांना प्रचंड राग होता। हुजुरांनी खालच्या जातीतल्या लोकांशी असं सलगीनं वागणं बरं नाही, असा सल्ला एकदा एके दिवशी महाराजांचे शिक्षक कृष्णाजी गोखले त्यांना म्हणाले। यावर महाराज म्हणाले, मग आम्ही कुणाशी सलगी करावी? सांगू शकाल? आपल्याला तोला मोलाची वाटणारी माणसं जरा जवळून पहा, कळेल तुम्हाला की ती प्रतिष्ठित वाटणारी माणसं दारूच्या प्यालात अखंड बुडालेली असतात। अशा तोला मोलाच्या माणसांमुळेच आमच्या आबासाहेबांच्या पोलादी शरीराची राख झाली। महाराजांना वडिलांचं जाणं हे प्रचंड वेदना देणारं होतं। या रागाचा कडेलोट एकदा झालाच। एके दिवशी महाराज प्रचंड रागात कसबा बावडा इथल्या आपल्या वडिलांच्या सिस्टर्स पॅलेस या निवासस्थानी गेले। आपल्या वडिलांचा मृत्यू दारूमुळे झाला याचा प्रचंड राग तेव्हा पुन्हा एकदा जागा झाला होता। या पॅलेसमध्ये आपल्या वडिलांची प्रतिमा महाराजांना दिसली आणि शाहू महाराज थांबले। धिप्पाड शरीराचे आपले वडील पाहताच महाराज गहिवरले। अत्यंत रागात महाराज वडिलांच्या अत्याधुनिक मद्यपान गृहात गेले आणि थोड्याच वेळात काचेच्या वस्तू फुटल्याचा आवाज मोठमोठ्याने येत राहिला। साहजिकच बाहेर उभ्या असणाऱ्या नोकर मंडळींना आत काय चाललंय हे पाहण्याचं धाडस होईना। महाराजांचा रुद्रावतार पाहून त्या नोकरांचीही पाचावर धारण बसली होती। शाहू छत्रपतींना दारूबद्दल किती राग असेल याची कल्पना या गोष्टीवरून आपल्याला येऊ शकते। आजच्या काळात असा निर्धार हा एखाद्या जादूसारखाच वाटू शकतो, नाही का? हे मात्र नक्की। सलाम शाहू छत्रपतींना आणि त्यांच्या या पितृप्रेमाला। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।